एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील। तर शिवसेनेकडून शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी होते। तर शिंदेंना निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा शब्दच दिला नाही हे भाजपकडून रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलेलं आहे। पाहूयात। तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढतोय आपण हे त्यांना सांगितलं होतं, यामध्ये काही शंका नाही। मुख्यमंत्री पदाचं तसं काही चर्चा किंवा कोणताही शब्द नाही, कोणालाच नाही, कोणात त्यांचा आम्हाला नाही, आमचं त्यांना नाही। शिंदेंनी राजीनामा देताच भाजपच्या रावसाहेब दानवेंनी शिंदेंना निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नसल्याचं म्हटलंय। सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या काही तासाआधी एकनाथ शिंदेंनी औपचारिकपणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आता नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आता नवा मुख्यमंत्री कोण यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली। TV9 ला मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचंच नाव निश्चित केलंय, पण एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढली त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असा क्लेम शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू झालाय। पण त्यावर नेतृत्वात लढणं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असं नाही, असं स्पष्टपणे भाजपकडून रावसाहेब दानवेंनी सांगितलंय। ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढल्या त्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी सर्व शिवसैनिकांची, शिवसेनेच्या आमदारांची मनोमन इच्छा आहे, तशी सगळ्यांची भावना आहे। आणि आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही काही प्रमुख मंडळींनी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमच्या बैठकीमध्ये झालेली चर्चा आणि त्याचबरोबर आमची जी भूमिका आहे ती आम्ही सांगितलेली आहे। परंतु आमच्या चढाओढ नाही, रस्सीखेच नाही, स्पर्धा नाही, चर्चेमधनं खेळीमेळीच्या वातावरणात लवकरच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल। कोणी जास्त जागा लढवल्या मग त्याचे जास्त आमदार आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा कमी आमदार असला तर त्याचा मुख्यमंत्री होईल असा कोणताही फॉर्म्युला नव्हता। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या जाणार हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितलंय। आम्ही जे निवडणूक लढवतोय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढतोय आपण हे त्यांना सांगितलं होतं, यामध्ये काही शंका नाही। मुख्यमंत्री पदाचं तसं काही चर्चा किंवा कोणताही शब्द नाही, कोणालाच नाही, कोणात त्यांचा आम्हाला नाही, आमचं त्यांना नाही। आता हे कोडं कसं गणित कसं सोडवलं जाणार? आता ज्या पक्षाचं आमच्या पक्षाचं थोडं आमच्यावर सोडण्यात चिंता तुम्ही फारच करता। आम्ही करू बरोबर योग्य ते निर्णय घेऊ, आम्ही मुख्यमंत्री कोण करायचं। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। इकडे दिल्लीतून रामदास आठवलेंनी फडणवीसांचंच नाव निश्चित झाल्याचा दावा केलाय। भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवल्याचं आठवले म्हणाले। बीजेपी की 132 सीटें चुनकर आई है, तो अभी बीजेपी का मानना ये है कि भाई 2.5 साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं, तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए। और बीजेपी के हाई कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है। लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है, उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है। लेकिन अभी बीजेपी के पास इतनी सीटें हैं कि बीजेपी अभी मानेगी नहीं। मुझे लगता है भाई एकनाथ शिंदे जी ने थोड़ा सा 2 कदम पीछे आना चाहिए, जिस देवेंद्र फडणवीस जी 4 कदम पीछे आए थे। रामदास आठवले साहेब काय बोलतात याबद्दलची आम्हाला कल्पना नाही, परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे। याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही आहे। कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखीन झालेली नाही। आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाही आहे, म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं। फडणवीसांच्या नावाचा दावा करण्यावर रामदास आठवले थांबले नाही,
तर शिंदेंनी एकतर उपमुख्यमंत्री व्हावं किंवा केंद्रात मंत्री व्हावं हेही आठवलेंनी म्हटले। एक तो एकनाथ शिंदे साहब ने एक तो डिप्टी सीएम बनना चाहिए, या फिर अगर डिप्टी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है, लेकिन केंद्र में मतलब उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है। और उसके लिए जरूर माननीय नरेंद्र मोदी जी, अमित शाह साहब विचार करेंगे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी सर्वच प्रयत्न सुरू आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार आणि 4 माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली। किमान 2 वर्ष तरी शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी मोदींकडे करणार असल्याचं कळतंय। तर निकालाच्या आधीपर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असा दावा करणाऱ्या राऊतांनी आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय। पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं, ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शाह किंवा नरेंद्र मोदीच ठरवतील। हे काय इकडले आमदार ठरवणार नाहीत। भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे, भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचं बहुमत आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो हक्क आहे सरकार स्थापनेचा तोच राहील असं मला वाटतं आहे। देवेंद्र फडणवीस ही मुख्यमंत्री बनेंगे ऐसा मुझे लगता है। आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून देवालाही साकडं घालणं सुरू झाले। पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती करण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये विधिवत पूजा केली। लता शिंदेंसह शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं महादेवाला साकडं घातले। तर नागपुरात टेकडी गणपती मंदिरात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करत पूजा अर्चना केली। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। दिल्लीतून फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। अर्थात भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गटनेता निवडून अधिकृत घोषणा होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।